हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर तुम्हाला तर माहितीच आहे, दर गुरुवारचा गजानन महाराजांच्या मंदिरातला व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते। तर आजचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर आलो आहोत आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये। आज आहे गुरुवार आणि गुरुवारी असते इथे भरपूर अशी भाविकांची गर्दी आणि संध्याकाळच्या आरतीचा झालेला आहे टाईम, म्हणजे अजून थोडा वेळ आहे। तर त्याच्या आधी मी केलं आहे शूट सुरू। तर चला, माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर मी गजानन महाराजांच्या मंदिरातला माझा सगळे अनुभव तर मी शेअर करतच असते आणि दर गुरुवारची आरती, प्रसाद आणि भजन सगळं मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते। तर आजसुद्धा मी तुमच्याबरोबर भरपूर अशा गोष्टी शेअर करणार आहेतच। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, अगदी इंटरेस्टिंग आहे हा पूर्ण व्हिडिओ। तर आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये। आरतीला वेळ आहे, भरपूर असे भाविक येतात, आल्या आल्या माऊलींचं दर्शन घेतात आणि रांगेत उभे राहतात आरतीसाठी। तर हे बघा, प्रसादाची पण इथे व्यवस्था झालेली आहेच। भरपूर लवकरच प्रसाद वगैरे इथे ठेवलेला असतो। तर दुपारीच इथे हा स्वयंपाक केला जातो। तर खूप छान असा माऊलींचा प्रसादही असतो इथे। प्रत्येक वेळेस दर गुरुवारी हा प्रसाद असतोच। अर्थातच माऊलींचा आवडता नैवेद्य पिठलं, पोळी, भात आणि केळी किंवा गोड काहीतरी पदार्थ। तर असं खूप छान असा प्रसाद असतो आणि प्रत्येक भाविकाला हा प्रसाद मिळतोच। असं कधी झालं नाही की कोणाला प्रसाद मिळाला नाही म्हणून, कितीही गर्दी असली तरीसुद्धा। तर आज गर्दी खूपच होती, म्हणजे भरपूर, मी सांगू नाही शकत अगदी एवढी भरपूर अशी गर्दी होती। भरपूर भाविकांना अनुभव येतात माऊलींचे आणि भरपूर अनुभव पण सांगतात इथे। तर खरंच खूप छान वाटतं त्यांचा अनुभव ऐकून। तर माऊलींचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करते। मला खूप आनंद होतो तुमच्याबरोबर माऊलींचा, गजानन महाराजांच्या कुठल्याही मंदिराचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते। तर चला, आरतीसाठी आम्ही रांगेत झालेला आहोत उभे। तर आलेलं आहे आरतीसाठी जी आलेले आहेत ते आहेत मंदिरामध्ये उभे आणि हे बघा, हे आहे नैवेद्याचं ताट। तर तुम्हाला माहितीच आहे नैवेद्य काय असणार आहे, मी आधीच सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर सुरू होते आरती। आरती 7ला सुरू होते। आता बघा 7चा टाईम झालेला आहे आणि आरती झालेली आहे। आरती झाल्यानंतर मी आले आहे प्रसादासाठी रांगेमध्ये उभे। बरेच लेडीज बघा इथे प्रसाद घेत आहे। तर खूप अशी गर्दी होते आणि आजही खूप अशी गर्दी आहे माऊलींच्या आरतीला पण आणि प्रसादाला पण। तर अशा पद्धतीने प्रत्येकजण प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही, कारण अर्थातच प्रसादामध्ये माऊलींचा हा आशीर्वाद असतो। मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की कुठल्याही मंदिरात गेलं ना, तर थोडा का असे ना हा प्रसाद घेतलाच पाहिजे। माऊली किंवा कुठल्याही देवाच्या मंदिरामध्ये प्रसाद घेतल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतच असतो। तर त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये कुठेही गेलो तरी प्रसाद घेतल्याशिवाय राहत नाही। तर अशा पद्धतीने रांगेमध्ये अगदी शिस्तप्रिय अशी मी उभी आहे रांगेत आणि आता मी घेणार आहे प्रसाद घेतल्यानंतर मी अर्थातच भजनाचा सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। आणि आज एक गोष्ट महत्त्वाची तुमच्याबरोबर मी शेअर करते। तर ती अशी आहे की आज भजन चालू असताना माझ्या हातामध्ये अचानक मोदक आले। तर ते कसे आले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेच आणि दाखवणार पण आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर हे बघा, अशा पद्धतीने भरपूर अशी गर्दी होते, सगळेजण प्रसाद घेतच असतात। तर हे भजन चालू असतानाच अचानक माझ्या हातामध्ये मोदक कसे आले तर ते मी तुम्हाला दाखवते आणि हे भजन बघा, तुम्हाला नक्की कळेल की कशा पद्धतीने आले आहेत ते मोदक। जय गजानन। हमारे साथ चलो।
गाडी डोंगरवाली गाडी आई डोंगरवाली गाडी डोंगरवाली गाड़ी का भाड़ा नहीं देना है डोंगरवाली गाड़ी का भाड़ा नहीं देना है प्रभु को मिलकर आनंद लेना है प्रभु को मिलकर आनंद लेना है जय जय बोलो गजानन बाबा की जय जय बोलो गजानन बाबा की डोंगरवाली गाड़ी डोंगरवाली गाड़ी आई डोंगरवाली गाड़ी मुझे सद्गुरु से मिलने की प्यास है मुझे सद्गुरु से मिलने की प्यास है रोटी का प्रसाद खाने की आस है रोटी का प्रसाद खाने की आस है राह देख रहे हैं मेरे गजानन। तर ह्या आहेत मनोरेताई ज्या नेहमी भजन म्हणतात. त्यांचे भजन तुम्ही नेहमी ऐकतात. तर मला तुम्ही नेहमी विचारतात की गायक कोण, तर ह्या आहेत मनोरे म्हणून, योगिता मनोरे. तर त्यांनी आज आणले आहेत मोदक आणि हा प्रसाद आहे मोदकचा. तर अगदी अप्रतिम असे मोदक झालेले होते की खूप सुंदर असे मोदक होते. तर माऊलींना त्यांनी नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना हा प्रसाद दिला. मुझे ले जाने को गजानन बाबा की मुझे ले जाने को गजानन बाबा की डोंगरवाली गाड़ी आई डोंगरवाली गाड़ी डोंगरवाली गाड़ी आई डोंगरवाली गाड़ी डोंगरवाली गाड़ी आई डोंगरवाली गाड़ी। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।